छोट्या संस्थांच्या सहकारी बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, काय झालं, सध्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे निर्माण होतात. मी आज पण इथं आल्यावर पण सकाळी मला निवेदन मिळाले. मी सगळ्यांना हात जोडून सांगतोय की बाबांनो, 2-4 दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्याच्यावर या निवेदनाचा आता लगेच मी काही करू शकत नाही. मी आदेश दिले तरी ते आचारसंहितेमध्ये अडकणार आहेत, पण कोणी समजून घ्यायला तयार नाही. रात्री उशिरापर्यंत पण 30 निवेदनं, सकाळी उठल्यावर पण 30 निवेदनं, म्हणजे 5 वर्ष तर मी बरोबर काम करतच असतो, परंतु एक महिना देखील फुरसत देत नाही. पुन्हा काही आत्ताच मी सूरजशी बोलत होतो. सूरज चव्हाण जो आपला बिग बॉसचा विजेता ठरला, त्याच्यामध्ये त्यानं इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातला ताई बनला. एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला, चिराग भागामध्ये वाढलेला, पण त्यांनी स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर त्याच्यामध्ये त्याला असणारा जी काही त्याच्या अंगामध्ये स्पार्क होता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पार्क म्हणतो, अशा जोरावर त्यानं आपल्या या बारामतीच्या पट्ट्यांनी बिग बॉसमध्ये मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी जिंकली आणि त्याचा आपण सगळ्यांनीच कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आज तो बारामतीत आलाय. दुपारी मी त्याला म्हणलं की मी आहे दुपारनं परत सोलापूरहून येणार आहे, त्यावेळेस भेटूया. तो म्हणला की दादा मी प्रयत्न करतो, परंतु खूप गरीब कुटुंबातला आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की कोणी कुणाच्या पोटी जन्माला यावं ते तुमच्या माझ्या हातामध्ये नसतं, परंतु आल्यानंतर, जन्माला आल्यानंतर गरिबाच्या पोटी असलं तरी त्यांनी स्वतःचा एकंदरीत असणारा आत्मविश्वास आणि एकंदरीत स्वतःच्या अंगामध्ये असणारा स्पार्क आणि कष्ट, जिद्द ही जर आपण दाखवली तर ती